AI इम्पॅक्ट समिट ऑफ इंडिया. चला, देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल, कारण तेच आपल्या हाती आहे. पण उशीर झाला, खूप उशीर झाला. आपण आधी सुरू करायला हवं होतं. 30-30, 25-25 वर्षापासून US ह्याच्यावर काम करतोय, आपल्याला माहीत होतं. चायना काम करतोय. स्वित्झर्लंडसारखा छोटा देश कोरोनाच्या आधीच कामाला लागलेला. 2016-17 पासून त्यांच्या ग्लोबल समिट होतात. 2023ला त्यांची समिट खूप गाजली. त्याच्यामध्ये स्वतः रोबोट्स ती कॉन्फरन्स होस्ट करत होते, स्वतः कॉन्फरन्समध्ये कम्युनिकेट करत होते आणि जग कुतूहलानं बघत होतं. तीच खरी वेळ होती. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण चांगली सुरुवात करूया आणि देशाचं AIचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होणं ही काळाची गरज नाही तर इमर्जन्सी आहे. कारण इप्स्टीनला त्याचा पत्ता कट केला आणि जे टॉप लीडर्स आहेत जगातले त्यांनी दाखवून दिलं की आता बिप्स्टीन सारख्यांची आम्हाला गरज नाही ही अशी कामं करण्याची, हे पापं करण्याची. आमच्याकडं सफिशियंट डेटा आहे, सिस्टीम्स आहेत, क्वांटम्स AI आहे, सेल्फ लर्निंग AI. आम्ही भरपूर लांबपर्यंत गेलेलो आहे. गल्लीच्या कानाकोपऱ्यात कुठे कोण राहतं, कोणाचं काय चाललेलं आहे, कोणाचं काय संभाषण चाललेलं आहे, ती अलेक्झा ऐकत असते, कोण काय कमेंट करतो, इथपर्यंत आमच्याकडे सगळा डेटा आहे. तर आम्हाला आता इप्सिन सारख्यांची काय गरज. आणि ही जी भनक जेव्हा जगातल्या काही लिडर्सला लागली तेव्हा ते आता पळापळ करायला लागले आणि AI साठी आता धडपड सुरू होईल. आणि ती काळाची गरज गरज पण आहे, कारण त्याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने होणार असेल भविष्यात तर एक चांगल्या पद्धतीने उपयोग होणारी सिस्टीम्स चांगल्या देशांकडे असणं ही काळाची गरज आहे. पण त्याच्यातली आपली बलस्थानं ओळखून आपल्याला चालावं लागणार आहे.